नमस्कार. अमेरिकेत यायच्या आधीपासूनच BMMकडे डोळे लागले होते. विशाललाही माहीत होतं आईबाबांना अटेंड करायचंच असणार. त्यामुळे त्यांनी बृहन महाराष्ट्र मंडळाच्या या 2024च्या अधिवेशनाचे पासेस कधीच घेऊन ठेवले होते. आणि ज्याची उत्सुकतेने वाट पाहत होतो तो दिवस उजाडला. सॅन सॅन होजे कन्व्हेन्शन सेंटर, कॅलिफोर्निया इथे 27 जूनला कार्यक्रमाची सुरुवात झाली. कन्व्हेन्शन सेंटर बघून अक्षरशः डोळे दिपून गेले. मोठमोठे कितीतरी सभागृह होते आणि अतिशय सुंदर प्रकाश, ध्वनी याची व्यवस्था. अर्थात अमेरिका आणि त्यातून सिलिकॉन व्हॅली म्हणजे टेक्नॉलॉजीची खाण. आणि जोडीला आपल्या सर्व मराठी बंधू भगिनींचा उत्साह. चितळे, बेडेकर, पैठणीचे आणि विविध स्टॉल आणि व्हॉलेंटियर्सची गडबड आणि लताच्या सुंदर गोड आवाजात मराठी गाणी आणि साड्यांची थीम दिल्यामुळे रंगबिरंगी सुरेख साड्या आणि दागिने मिरवत असलेल्या भगिनी. अगदी लग्न सोहळ्याचीच लगबग जाणवत होती. इथे अमेरिकेतलं पहिलंच अधिवेशन अटेंड करत होते, त्यामुळे उत्सुकताही खूप वाटत होती. असंच वाटत होतं की जणू आपण महाराष्ट्रात आहोत, इतकं मराठमोळं वातावरण होतं. आणि 4 दिवसात म्हणजे 27, 28, 29, 30 जून मध्ये साहित्य, संगीत, शैक्षणिक, आध्यात्मिक, वैचारिक असे वेगवेगळे वयोगटासाठीचे कार्यक्रम होते. सगळेच कार्यक्रम उच्च प्रतीचे होते. म्हणजे हा पाहावा की तो, हे कन्फ्युजन होतं. पण शेवटी सिलेक्ट करणं भाग होतं आणि एका कागदावर लिस्ट करून घेतली. भारतातून मोठमोठे कलाकार मंडळी आली होती. इथल्या अमेरिकेतील मंडळींचे पण उत्तम कार्यक्रम होते. कलाकार मंडळी इथे अगदी मोकळेपणाने वावरत होते. भारतात तेवढा मोकळेपणा मिळत नाही त्यांना. मग काय, मी पण त्यांच्याबरोबर 2 शब्द बोलायची आणि फोटो काढायची संधी सोडली नाही. उद्घाटनाचा कार्यक्रम सुंदर झाला. संयोजक श्री प्रकाश भालेराव आणि अध्यक्ष संदीप दीक्षित यांनी सर्वांचं स्वागत केलं. माझ्यासाठी एक आणि आनंदाची गोष्ट, प्रकाशजी भालेराव इंदूरचे, म्हणजे माझ्या माहेरचे. ते स्वतःला प्रकाश इंदोरीही म्हणतात. आपली संस्कृती व परंपरेप्रमाणे दीपप्रज्वलनाने सुरुवात झाली आणि मग स्थानिक कलाकारांनी स्वप्न ही थीम घेऊन अतिशय सुंदर नृत्यनाटिका सादर केली. त्यात जवळजवळ 100 कलाकारांनी भाग घेतला होता. आणि त्यानंतर कार्यक्रमांची रेलचेल. आता मी जे कार्यक्रम अटेंड केले त्याबद्दल बोलते. तर प्रथम माझ्या आवडत्या धनश्रीताई लेले यांच्या व्याख्यानाकडे धावले. तिथे पोचल्यावर पाहते तर संपूर्ण हॉल तुडुंब भरला होता. बरं 2 तास उभं राहून ऐकणं तर कठीण, पण म्हणतात ना, इच्छा असली की वाट कुठून तरी मिळते. आणि एका बाईंनी मला सांगितलं, पुढे जा, एकच खुर्ची रिकामी आहे. आणि मनोमन त्या बाईंचे आणि परमेश्वराचे आभार मानले. विषय होता हिंदू धर्म म्हणजे नक्की काय. मग काय, 2 तास कसे गेले समजलेच नाही. कुठलाही विषय असो, धनश्रीताई इतक्या सोप्या भाषेत समजावतात. मी बडोद्यात त्यांची 3 दिवसांची व्याख्यानमाला ऐकली होती. शिवाय यूट्यूबवर तर अनेक विषयांवर त्यांना ऐकलं आहे. त्यांनी बोलणं थांबवूच नाही असंच वाटत होतं. कदाचित हेही व्याख्यान यूट्यूबवर येईल तर जरूर सर्वांनी ऐकावं. आणि विषयही असा आहे की सद्य परिस्थितीत सर्वांनी जाणून घ्यायलाच हवं. यानंतर माझ्या लिस्टमधील दुसरं व्याख्यान म्हणजे मराठी नाटक चित्रपटात नावाजलेले कलाकार शरद पोंक्षे. हल्ली स्वातंत्र्यवीर सावरकरांवर, त्यांची यूट्यूबवर आणि प्रत्यक्षसुद्धा मी भारतात त्यांना ऐकलं आहे. ह्या कार्यक्रमाला तर आम्ही जेवण स्किप केलं आणि आधीच पहिल्या रांगेत जाऊन बसलो. तेव्हा विशालही बरोबर होता. तो म्हणाला, मी थोडं ऐकतो आणि मग दुसऱ्या कार्यक्रमाला जातो.
पण तोही उठू नाही शकला. त्यांचा विषय होता मराठी योद्धे आणि मराठी योद्धे आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या शिवबापासून सुरुवात करून सावरकरांपर्यंत आणि आत्ताचे कोविड काळातले योद्धे घेतले. अतिशय सुंदर हसत खेळत व्याख्यान झालं. मराठी बोला, मुलांना मराठी शिकवा आणि आपली भाषा विसरू नका. ब्रिटिशांनी भाषाच नष्ट करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजी शिका पण मातृभाषेला विसरू नका हे कळकळीनं सांगितलं. ते जेव्हा एकदा लंडनला कार्यक्रमासाठी गेले तेव्हा इमिग्रेशनवर त्यांना त्या ऑफिसरने विचारलं की किती दिवस राहणार म्हणून. ते म्हणे मी मनातल्या मनात नाही, मराठीतच मी बोललो, अरे तुम्ही आमच्यावर 150 वर्ष राज्य केलं आणि मला काय विचारतोय. गंमत म्हणून मी हा किस्सा सांगितते. त्यानंतर जगात भारी सारंग साठेचं भाडीपा होतं. त्यापूर्वी कौसुक साठेचं दुधी पुराण मस्तच झालं. वरील दोन्ही व्याख्यानं होती हे मात्र स्टँडअप कॉमेडी होती. टी व्हीवर बबू म्हणून ज्याला बघतो तो हा सारंग. खूप धमाल शो, हसून हसून पुरे वाट झाली आणि ते आवश्यकच आहे ना. म्हणून म्हणते ना, BMM कमिटीने कार्यक्रमाचं आयोजन नियोजन खूप विचारपूर्वक सर्वांच्या आवडीचं केलं होतं. कारण जेवणाच्या ताटात गोड तिखट आंबट सगळेच पदार्थ हवे ना. आता यापुढे कुठे तर मराठी पाऊल पडते पुढे हा राज ठाकरे यांचा इंटरव्ह्यू. मराठी आणि महाराष्ट्रावर अतोनात प्रेम करणारा नेता, एक छान वक्ता आणि प्रत्यक्षात ऐकण्याचा कधीच योग आला नव्हता. राजसाहेबांचा इंटरव्ह्यू घ्यायला मराठी TV कलाकार आनंद इंगळे आणि लेखिका अपर्णा वेलणकर होत्या. छान हसत खेळत असा प्रश्नोत्तरीचा कार्यक्रम झाला. राजकारणमध्ये नाही आणलं. इथल्या काही युवकांनी त्यांना विचारलं होतं, आम्ही इथे राहून भारतासाठी काय करू शकतो. तेव्हा ते म्हणाले, मी पैसा द्या फायनान्स करा हे नाही म्हणणार. तुम्ही टेक्नॉलॉजीच्या पंढरीत राहता. तुम्ही सर्व हुशार मंडळी आहात. तुमच्या आयडिया द्या ज्याचा भारताच्या विकासासाठी उपयोग होईल. पुढील लिस्ट म्हणजे दररोज एक तरी संगीताचा कार्यक्रम होता. एक दिवस सारेगम, नचिकेत लेले आणि अन्य कलाकार आणि उत्तम वादक कलाकार झीचे आणि निवेदनाला होती मृण्मयी देशपांडे. सुंदर निवेदन. प्रेक्षकांनी जेव्हा हिंदी गाण्यासाठीची नाराजी दाखवली तेव्हा त्यांनी खूप छान हँडल केलं. संगीताचा आणखीन कार्यक्रम म्हणजे जसरंगी, पंडित संजीव अभ्यंकर आणि विदुषी अश्विनी देशपांडे. पण हा कार्यक्रम माझा मिस झाला. पण नक्कीच खूप छान झाला असणार. मी अटेंड केला तो मेलांज ऑफ मेलडीज म्हणजे राहुल देशपांडे आणि प्रियंका बर्वे. मराठी हिंदी गाणी राहुल देशपांडे खूपच छान गातात, पण प्रियंका बर्वेचा आवाजही खूप खूप गोड आहे. खूप गोड दिसत होता. एक अजून कार्यक्रम लिस्टमध्ये घातला होता, प्रिय भाई एक कविता हवी आहे. मुक्ता बर्वेंनी सादर केला. पण इथे पोचेपर्यंत हाऊसफुल. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व ना, आणि सादर करणारी मुक्ता बर्वे आणि तिची टीम. मग काय गर्दी नाही झाली तरच नवल. पण एक सुंदर कार्यक्रम हुकला याची खंत वाटली. पण असो, मला भावलेला अजून एक कार्यक्रम म्हणजे श्री गौर गोपालदास. साता समुद्रापार अध्यात्म आणि बुद्धिवाद. कुठल्याही प्रश्नाला कसं सहज सोपं करून सांगावं ही ह्यांची खासियत. तरुणांनाही अध्यात्माकडे खेचून नेण्याची ताकद या माणसाकडे आहे. आणि त्यांच्या व्याख्यानाच्या आधी भारतीय टीमचा तटीचा सामन्याची शेवटली ओव्हर चालू होती. तर आयोजकांनी मोठ्या स्क्रीनवर ती मॅच लावली आणि 6,000 प्रेक्षकांनी एकत्र पाहिली.
आणि जिंकण्याचा आनंदोत्सव आम्ही सर्वांनी साजरा केला. आणि सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुनील गावस्कर, क्रिकेटचे दैवत, त्यांना जीवन गौरव पुरस्कार देण्याचा सोहळा. त्याआधी संयोजक मंगेश जोशींनी सुनील गावस्करांशी मारलेल्या गप्पा, प्रश्नोत्तरी अतिशय सुंदर, मस्त क्रिकेटमधील किस्से, रॅपिड फायर राऊंड, US टीममध्ये सौरभ नेत्रावलकरचं योगदान, त्याबद्दल त्याचं कौतुक सुनील गावस्करांतर्फे. खरंच एकापेक्षा एक सरस क्षण अनुभवायला मिळाले. पुन्हा एकदा BMM सॅन होजेचे आभार. त्याशिवाय ज्योतिषातील गमती-जमती, सुखाचा पासवर्ड, श्री प्रल्हाद पै, मनाची साथ, आरोग्याची साथ, भारतीय संस्कृती, स्वामी गोविंदगिरी महाराज, हे एकापेक्षा एक सरस कार्यक्रम. अजून एक गर्दी खेचणारा कार्यक्रम म्हणजे अजय अतुल. नटरंगनी सुरुवात, 6,000 प्रेक्षकांना भरपूर गाणी ऐकवण्याचा मानस. अमेरिकेतल्या मराठी लोकांना भरपूर मराठी गाणी माहिती होती, त्यावर सगळे थिरकत होते. माझंच ज्ञान कमी होतं. शेवटला पण मनात घर करून गेलेला सोहळा म्हणजे म्हणेन विठ्ठल एक समन्वय, महेश काळे यांची अभंगवारी. त्यांच्याबरोबर रंगमंचावर एका बाजूला विठ्ठलाच्या वारीचं चित्र काढणारे अच्युत पालव आणि दुसऱ्या बाजूला विठ्ठलाची मूर्ती घडवत होते भगवान रामपुरे. आणि मुक्ताईसारखीच भासणारी सर्वांची लाडकी मुक्ता बर्वे पंढरपूरच्या वारीचा प्रत्यक्ष अनुभव करून देत होती. आणि विठ्ठल 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 या गजरांनी अख्खं प्रेक्षागृह दुमदुमत होतं. जणू काय सर्व पंढरीला पोचले होते. सर्व वातावरण भक्तिमय झालं होतं. सर्वांची मनं तृप्त झाली होती. 4 दिवसाची ही मेजवानी खूप खूप दिवस मनात घोळणार होती. आणि BMMची झेप ही स्मरणिका आणि शिदोरी व मनात सुंदर आठवणी घेऊन आणि काय बे तुम्हाला मिस करू म्हणत कन्व्हेन्शन सेंटरमधून बाहेर पडलो. धन्यवाद.